वर्धनपाड, क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहुयात महत्त्वाची बातमी। राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयात सामाजिक कार्यकर्ते रमेश मामा गणगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा निर्णय रमेश मामा गणगे यांनी घेतला। त्यानुसार आज विद्यालयातील 800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, शालेय दप्तर, विद्यालयामध्ये फॅन आणि सर्व शैक्षणिक साहित्य याचे वाटप करण्यात आले। यावेळी रमेश गणगे यांनी सांगितले की भविष्यात माझ्या वाढदिवसानिमित्त याच शाळेला मी आयुष्यभर वाढदिवसानिमित्त विविध विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे। वाढदिवसावर होणारा सर्व खर्च टाळून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मी वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करत राहणार असा आज संकल्प मी या वाढदिवसानिमित्त केलेला असल्याचे रमेश गणगे यांनी सांगितलं। यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव दिलीप अण्णा परदेशी, राधाकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक काळे सर, रवी बोरुडे, संतोष कांबळे, बाळासाहेब मदने, विपुल ठक्कर, सतीश कसबे उपस्थित होते। सदरील कार्यक्रमाचे आयोजक जनार्दन उर्फ बंडू मारे, पुणे महाराष्ट्र न्यूज शहर प्रतिनिधी। कार्यक्रमाचे संयोजक बाळू उर्फ सागर घायतडक, महाराष्ट्र प्रतिनिधी पोलीस न्यूज। अकबरभाई शिकलकर संपादक, आयन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका अध्यक्ष बाबरताई, सुनीताताई काळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आम आदमी पार्टी, भगवान मामा शिंदे, यश बडदे, आरके चहाचे संस्थापक अध्यक्ष बापू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कार्यक्षम शिक्षक श्री किरण घोरतळे सर आणि रवी कोपणर सर यांनी प्रयत्न केले। यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी झाला। यावेळी विद्यालयातील शिक्षिका सौ कुदळे मॅडम, तेलोरे सर, ढाकणे सर, शेंडगे सर, पानसरे सर, कोरडे सर आदी शिक्षक उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।